हाँ बोल बोल। यहाँ पर खासकर से जफर भाई आपके लिए एक शुभ संदेश दिया जा रहा है बिल्कुल जमखंडी से इमरान खान साहब जो कि 70-70 के ब्रांड के प्रमुख हैं। उन्होंने कहा जफर भाई आपकी टूर्नामेंट बहुत ही बेहतर चल रही है, आपको इस टूर्नामेंट के लिए शुभकामनाएं 70-70 स्पोर्ट्स। और वो जफर भाई भी कह रहे आपने जो हमें शुभकामनाएं दी उसका स्वीकार करते और आपका दिल से धन्यवाद माना जा रहा है इस वक्त। श्योर का मैच 6 ओवर की मैच है, 30 मिनट में आपको 6 ओवर डालने हैं, ध्यान देखिए। फिर से भी गेंद उठा कर खेला, लॉप कर दिया इस बार। गेंद पहले टप्पे पर निकलेगी इस बार, मिड विकेट बाउंड्री के बाहर निकलती गेंद। 4 रन चौका मैंने कहा इस बार, और इसी 4 रन के साथ खाता खुला। एएम चैलेंजर्स क्रिकेट टीम का स्कोर केवल 4 रन की योग पर। ए तारे आमच्या मर्जी पण तुझ्या मर्जी पण होतो ना उसके नहीं उसकी चिट्ठी लो चलेंगे इस बार देखना फिर से गेंदबाजी करने के लिए 2 गेंदों का खेल बिल्कुल पूरा होने के बाद टोटल स्कोर केवल 4 रन की योग पर। 4 रन बने हैं। देखना फिर से इस बार गेंदबाजी का आक्रमण संभालने के लिए बॉलिंग करेंगे इस ओवर की अगली गेंद का तीसरी गेंद पर बॉलिंग की जा रही है इस वक्त। इस बार संदीप राठौड़ बैठ के मार रहे हैं, लेके मार रहे हैं संदीप राठौड़, संदीप पवार का पावर देखने मिलता हुआ, घुटना टेक और ये चौकार देख, बेहतरीन चौका निकल रहा है। आगे बढ़ता हुआ स्कोर टोटल स्कोर केवल 8 की योग पर। मेरे क्या मालूम संदीप पवार इज अ वेरी पावरफुल मैन, और एक बार फिर से चौका बताया जा रहा है। लगातार तीसरी गेंद पर तीसरा चौका संदीप पवार के बैट से निकल रहा है। आगे बढ़ता हुआ स्कोर केवल 12 की योग पर। साबिर भाई बेकरी वाले ये भी यहाँ पर आए हैं तो उनका भी इस्तकबाल करते हैं, स्वागत करते हैं। ऑल अबाउट स्पोर्ट्स मुन्नीम के बिल्कुल हमारे दोस्त सुभाष सवान भी यहाँ पर आए हैं, उनका भी वेलकम है, हार्दिक हार्दिक स्वागत है उनका, वेलकम रहेगा यहाँ पे। चलेंगे इस बार देखना फिर से गेंदबाजी करने के लिए और शॉर्ट गेंद इस बार ऑप्शन के बहुत ज्यादा दूर जा रही है। इस बीच बॉल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ टोटल स्कोर केवल 13 की योग पर। 13 रन बने, 4 गेंदों का खेल बिल्कुल पूरा हो चुका है, स्कोर है केवल 13 की योग पर। बहुत अच्छी गेंद, बल्लेबाज को बीट करती गेंद विकेट कीपर के पास चली जा रही है। अभी भी 5 गेंदों का खेल बिल्कुल पूरा होने के बाद टोटल स्कोर केवल 13 की योग पर। 13 रन बने हैं, 5 गेंदों का खेल बिल्कुल पूरा हो चुका है। इस बार सीधे गेंद को मारा जाता हुआ, गेंद बल्ले का बिल्कुल टो एंड से लगने के बाद ये पावर पंच जिसे क्रिकेट में कहते हैं, पावर लगाई, पंच भी लगाए। इस बीच आगे बढ़ता हुआ स्कोर पहले ओवर में रन बने हैं। 17 रन की दमदार शुरुआत, लाजवाब शुरुआत, ब्यूटीफुल शुरुआत, एक्सलेंट शुरुआत हो रही है इस वक्त। ओम पवार को गेंदबाजी करने के लिए बोला जाता वहां पर ओम पवार। आणि या स्पर्धेमध्ये आतापर्यंत 3 खेळाडूंनी या स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली आहे, जसे की काल आपण ईसा 11 क्रिकेट संघ हुसेन पहलवान यांचा संघ स्पर्धेची उपांत्य फेरी गाठतोय। गब्बर 11 म्हणजे चेतन नराल यांचा संघ देखील स्पर्धेमध्ये उपांत्य फेरी गाठतोय, आणि तिसरा संघ आपण पाहिला होता याच्या अगोदर मला वाटतं एजे चॅलेंजर्स क्रिकेट संघाने स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली आहे। आता चौथा संघ कोण ठरणार याची मॅच इथे आपण पाहतोय इथे।
आणि या ठिकाणी प्रकाश कलबुर्गी, आपले जे मुन्ना कलबुर्गी म्हणून ज्यांना आपण ओळखतो, मुन्ना कलबुर्गी यांचे बंधू आणि साथी जे चांगले आहे, सलमानला मी विनंती करतो की प्रकाशचं स्वागत इथं पुष्पगुच्छ देऊन आणि मला वाटतं शाल देऊन, मानाची शाल आणि पुष्पगुच्छ देऊन आपण त्याचा सन्मान करा असं विनंती असेल इथे. तुमच्या बाहेर बॅटची फेस ओपन केली आहे, काय केलं, गलीमध्ये खेळलाय फटका आणि गल्लीमध्ये जाळं टाकलं गेलं, त्याच्या जाळ्यामध्ये फसलाय फलंदाज. एक गली थी, गली में जाल बिछाई थी, उस जाल में संदीप फंस रहे वहां पर, क्योंकि गेंद ऑप्शन के बाहर फेंकी गई, बल्लेबाज को मजबूर किया बैट का फेस ओपन करने के लिए, ओपन किया और पकड़ लिया कैच वहां पर. सिराज इनामदार डॉन, ओनली वन मैन शो, वन मैन आर्मी चल रही है. और ये जो टूर्नामेंट रखने की बिल्कुल जिनकी कल्पना दिमाग में आई और ये टूर्नामेंट जिनके नेतृत्व में चल रही है, इस टूर्नामेंट के करता धरता जिनके नियोजन से इस क्रिकेट टूर्नामेंट को यहाँ पर रखा जा रहा है, ओनली वन मैन सिराज इनामदार डॉन और उनके साथ में जफर भाई साथी और मोहसिन मुल्ला राधे, इन्होंने इस क्रिकेट टूर्नामेंट को पेश किया है. ये लखन के लिए मारना चाहते थे, इंसेंडियर लगा वहां पर विकेट कीपर के पीछे. वैसे तो स्कोर इस वक्त थोड़ा सा खतरा वाला है, क्योंकि 17 क्रिकेट में कहते हैं बहुत बड़ा खतरा, खतरा बना पिछली गेंद पर, यानी कि बल्लेबाज संदीप राठौड़ की विकेट आ रही है. एक तरफ है आकाश चौहान, एक तरफ है बिल्कुल प्रथमेश राठौड़, दूसरी ओर संदीप पवार, संदीप राठौड़, आकाश शाह बिल्कुल इस वक्त अमर. इस बार गेंद को लॉक करने की कोशिश, गेंद हवा में है, नीचे खिलाड़ी दूर है, गेंद के पिच तक नहीं पहुंच पाएंगे. इस बार गेंद जा रही है बिल्कुल एक्स्ट्रा कवर बाउंड्री के अंदर, जब तक कि गेंद को रोका जाता है और ये गेंद बाउंड्री के बाहर जा रही है. 4 रन चौका मिलेगा. इस बार बहुत गुस्से में है, बहुत नाराज है आकाश चौहान कप्तान, बोल रहे अरे तूने क्या किया, तूने क्या किया, खराब फील्डिंग की, नतीजा 4 मिलेंगे वहां पर. काय गचाळ क्षेत्ररक्षण करतोय, निश्चित कॅप्टन थोडासा नाराज होतोय आणि कॅप्टन मात्र कॅप्टन म्हणतोय की तुम्ही अशा प्रकारची जर फिल्डिंग केली, पहिल्याच ओव्हरमध्ये धावा जास्त झाल्यात, तशा अशा प्रकारची फिल्डिंग आपल्याला नुकसानदायक ठरेल इथे. या विनिंग नंतर चिठ्ठ्या उचलल्या जातील सायकलसाठी. दरम्यान इथे मात्र सरळ मारलाय लखन कारंडे, बॅटमधून गरजतोय लखन कारंडे, बॅटमधून बोलतोय इथे आणि सरळ बॅटना सरळ फटका मारला इथे. 25 धाबा, एक खेळाडू बाद झाला इथे. 25 धाबा, एक खेळाडू बाद झाला इथे. इस बार ये गेंद ऑप्शन के बाहर आती गेंद, इस बार गेंद को मारा जा रही है गेंद और डीप्स कर लेग बाउंड्री के बाहर जाती गेंद और एक चौका. लगातार तीसरी गेंद पर तीसरा चौका, ये 2 बार हो चुका है. लगातार 3 गेंदों पे 3 चौके लग चुके हैं इस वक्त. और आज की साइकिल जो दी जा रही है यासिर खलीफा साहब की ओर से दी जा रही है. आजच्या दिवसातील जी सायकल आहे, म्हणजे ज्या सायकलसाठी लहान मुलांच्या नजरा इथं आपण मैदानात पाहतोय. आणि इथे काय झालं, काय झालं, अपील 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 अपील. अपील कौन कर रहा है, खली कर रहा है. अपील कौन कर रहा है, आकाश चौहान कर रहा है. अपील कौन कर रहा है, प्रथमेश कर रहा है. अपील मालक कर रहा है. सबने मिलकर अपील की है, लेकिन दोनों अंपर डिस्कस कर रहे हैं वहां पर. उमेश अन्ना भी बोल रहे हैं वहां पर कुछ तो. उमेश अन्ना लई खतरनाक बॉलर आहेत. आज उमेश अन्ना बॉलिंग करते हैं तो इनाम होगा उनके लिए. काय झालं, पंच नटआउट का, नटआउट. चला इथे 2 षटकाचा खेळ संपलाय. 2 षटकांतर धाबा झाले तिथे. क्या हुआ, और हो गई और.
चलेंगे 2 षटकाचा खेळ संपलाय. 2 षटकांतर 29 धावा आपण स्कोरबोर्ड पाहतोय. नवीन षटक घेऊन मालकांसाठी चेंडू दिला जातो. मला वाटतं गोपाळ मालक शेळके गोलंदाजीला येतात. वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून धाबातील षटक क्रमांक राखतील इथे तिसरं षटक. चला 50 रुपयामध्ये सायकल कोण जिंकणार, कोण होणार नशिबान भाग्यवान. इथे मात्र अकबर नदाब यांचे बंधू देखील आलेत मला वाटतं वडापूरहून. आणि वडापूरला देखील आमचे पाहुणे देखील आहेत. मला वाटतं आमचे वागचौरे पाहुणे. आणि मला वाटतं आता लक्ष्मण काळजे सर मला वाटतं लखन कारंड्याला काहीतरी बक्षीस ठेवत आहे तिथे. 2 बॉल मध्ये 2 षटकार जर मारले लक्ष्मण काळजे साहेबांकडून 500 रुपये दिले जातील लखन कारंड्याला. आणि अण्णा जर बॉलिंगला आले आणि विकेट घेतली अण्णा तर प्रत्येक विकेटला 1000 रुपये लक्ष्मण काळजे साहेबांकडून. अण्णा डिमॉन्डेड प्लेअर आहेत. कोणाला? लखनला इथे. आणि मला वाटतं सरदार क्रिकेटच्या गोलंदाजांना शब्बीर शेठ इनामदार म्हणजे साबीरभाई इनामदार यांच्याकडून प्रत्येक विकेटला 200 रुपयाचं पारितोषिक डिक्लेअर केलं गेलं इथे. चांगला चेंडू होता बॅकफुटला गेले. संदीपने मात्र बॅकफुटला पुश केला गेला. चेंडू डीप कव्हरला जातो इथे. पाहूया खेळाडू एका हातात चेंडू घेण्याचा प्रयत्न होतो. तिसरी धाव देखील मला वाटतं कंप्लीट होतीये आणि 3 धावा इथं आरामात घेतली जाईल. आणि या 3 धावांची संघाची वाढती धावसंख्या आपण पाहतो. टोटल धावा झाल्या तिथे 32 धावा. एक खेळाडू बाद झालाय. मला वाटतं चौक्याला 100 रुपये आणि षटकाराला 200 रुपये प्रकाश कलबुर्गी यांच्याकडून. पंच म्हणतात बॅटबॉल कळवत आहे तिथे. बॅटबॉलचं संघाची वाढती धावसंख्या आपण पाहतो. 33 धावा, 1 गडी बाद, 33 रन लॉस ऑफ ओनली 1 विकेट. दिख रहा फिर से गेंदबाजी गिरने के लिए तैयार होंगे बीचे गिरने कर. इथे काय केलं दरम्यान बॅटची मला वाटतं हलक्याने आता चेंडू पुश केला गेला. इथे सिंगल धाव घेतली झाली का धाबांची धावसंख्या आपण पाहतो. 34 धावा, 1 गडी बाद, 34 रन लॉस ऑफ ओनली 1 विकेट्स. चांगला चेंडू यॉर्कर लाईनचा होता. मालकांनी मात्र त्या मालकांच्या चेंडूवर मात्र सन्मान दिला गेला इथे. 34 धावा, 1 गडी बाद. पुन्हा या षटकातील पुढचा चेंडू घेऊन गोलंदाजी केली जाईल. दरम्यान आपण पाहतो गोलंदाजीला या षटकातील पुढचा चेंडू घेऊन मारला इथे. पाहूया चेंडू डीप स्कोरला जातोय. साबीर भैया इनामदार यांचं देखील मी इथं क्रिकेट स्पर्धेनिमित्त स्वागत करतो इथे. कारण सोलापूरचं क्रिकेट ज्यांनी देखील वाढवलंय सोलापूरमध्ये कित्येक खेळाडूंना छान ज्यांच्या मार्फत दिला जातोय ते साबीर भैया इनामदार यांचं वेलकम असेल. आणि इथे मात्र निश्चितच शब्बीर शेठ यांच्याकडून मात्र प्रत्येक विकेटला 200चं पारितोषिक आहे. आणि शब्बीर शेठचं विकेट मात्र गोपाल मालकांनी पटकावलंय तिथे. साबीर भैया इनामदार यांचं जे पारितोषिक आहे तिथे मात्र जिंकलं गेलं इथे. चांगली कॅच आपण पाहतोय तिथे. कोण चेतन आहे का? आता अभी के विकेट के लिए साबिर भाई इनामदार इनकी ओर से 200 रुपए का प्राइस डिक्लेयर किया जा रहा है. जमा है, हो चुके हैं वहां पर राधे साहब के पास ये पैसे जमा हो चुके हैं इस वक्त.
हर विकेट के लिए है, कंटिन्यू विकेट के लिए इनाम है साबिर भैया इनामदार का। उद्याच्या फायनल मॅच साठी ज्या खेळाडूने सामनावीरचा पुरस्कार पटकावतोय त्याला मात्र 2500 रुपये रफिक भाई शेख नान्नी यांच्या वतीने स्पॉन्सर क्रिकेटसाठी कधी पण सर्वांसाठी स्पॉन्सरशिप। आणि भैया 2 आघात पकडले तरी दिले असते पैसे 100 रुपये। मला वाटतं टेप बॉलर इथे षटकार येतोय। तीन ओवरों का खेल बिल्कुल पूरा हो चुका है इस वक्त, 41 रन बन चुके हैं इस वक्त। देखना है नहर की शुरुआत करने के लिए गेंदबाजी करने के लिए समीर बिराजदार को गेंदबाजी करने के लिए आमंत्रित किया जाता है। समीर बिराजदार गोलंदाजी करतोय। या षटकातील पुढचं चेंडू घेऊन बॉलिंग करेल, ज्याचा सामना केला जाईल फलंदाजीला स्ट्राईकला असतील तिथे आपण संदीप पवारला पाहतोय बॅटिंग करताना। अभी भी एक बात कही जा रही है, अगर ये देखिए संदीप ने उठाकर फेंका, उठा के मारा इस बार 6 रन छक्का मिलेगा इस बार, आगे बढ़ता बस स्कोर टोटल स्कोर इस वक्त पहुंचता 47 रन की योग पर। खासकर से जमखंडी की हाल ही की टूर्नामेंट जो सक्सेसफुल हो चुकी है, हमारे बिल्कुल इमरान खान साहब ने भी इस टूर्नामेंट के लिए शुभकामनाएं भेजी है। इमरान खान जो कि जमखंडी का क्रिकेट को बढ़ाने वाला इंसान, अबू बकर जी कुर्ची साहब, इमरान खान साहब ने बढ़िया टूर्नामेंट जमखंडी में हाल ही में संपन्न की है। इस बार देखना लेग स्टंप ऑफ स्टंप के काफी दूर फेंकी जा रही है, नो बॉल का इशारा बताया जा रहा, आगे बढ़ता हुआ स्कोर 48 पे योग पर। शॉर्ट गेंदबाज बार देख घुमा के हुक स्ट्रोक खेला इस बार, हुक पुल पावरफुल वंडरफुल ब्यूटीफुल लगा, सक्सेसफुल स्ट्रोक निकलता बा, वाघाची धार फॉर लाईफ पार, खणखणीत धनधनीत पॉवरफुल षटकार। इथे या शारदा 6 धावेनिशी संघाच्या झाले 54 धावा पूर्ण, 54 रन 2 विकेट के नुकसान पे। और देखना है फिर से गेंदबाजी का आक्रमण संभालेंगे, तैयार होंगे इस बीच बॉलिंग करने के लिए, इस बीच ये गेंद लेकर इस बार तैयार है गेंदबाजी करने के लिए, बॉलिंग करेंगे इस बीच अपने ओवर की अगली गेंद लेकर गेंदबाजी करेंगे। ऑप्शन के बहुत ज्यादा दूर जा रही है इस बार, वॉलीबॉल का इशारा, वॉलीबॉल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 55 पे 2 विकेट चले जा रहे हैं। 55 धावा 2 खेळाडू बाद झाले थे। सीधे मारने की कोशिश में गेंद बाउंड्री निकल रही है, 4 रन चौका मिलेगा इस बार, और इसी 4 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ। संदीप पवार की तारीफ करना चाहेंगे, संदीप पवार बढवतोय, धुलाई करतोय, इथे जबरदस्त बॅटिंग करतोय। उद्याच्या मॅच मध्ये रफिक भाई शेख नान्नी क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व यांच्याकडून अंतिम मॅच मध्ये जो खेळाडूला सामनावीरचा पुरस्कार भेटेल त्याला 2500 रुपये बक्षीस डिक्लेअर केले गेले इथे। अजूनही या षटकातील मला वाटतं 14 चेंडू घेऊन गोलंदाजी करतोय, महागडी गोलंदाजी आपण पाहतो इथे।
आखूट टप्प्याचा चेंडू, याला मात्र आकाशात उंच खेळलाय, क्षेत्ररक्षक चेंडूवर आहे, झेल टिपला जाईल तिथे आरामात झेल टिपतोय प्रथमेश राठोड. नवीन खेळाडू जातो बॅटिंगसाठी प्रवीण वाघमारे. आणि या विकेटसाठी साबिर भैया इनामदार यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिकाचं डिक्लेअर जाते आणि ते राधेश सरांकडे जमा असेल तिथे. साबिर भाई इनामदार यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक डिक्लेअर केलं गेलं आणि ते इनाम मात्र बक्षीस मात्र राधेश सरांकडे जमा केलं गेलं ते. पुन्हा समीर बिराजदार थोडासा मागडा ठरतोय कारण 4 चेंडू मध्ये आता पण 18 धाबा खर्च केलेत आणि 59 धाबा इथं स्कोरबोर्डवर पाहतोय एम चॅलेंजर संघाच्या इथे. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाजी करतो समीर. परत आलेल्या इथे मात्र प्रवीणची पॉवर दाखवली गेली आहे, फुल पॉवरफुल जबरदस्त षटकार जातोय सरळ सीमा पार 6 धाबा षटकार. स्पर्धेमध्ये उपांत्य फेरी गाठणारे 3 संघ याप्रमाणे असतील. पहिला संघ आपण पाहिला होता हुसेन पहलवान यांचा संघ म्हणजे ईसा 11 क्रिकेट संघ. नेहमी सोलापूरच्या क्रिकेटमध्ये संघ जो यशस्वी ठरतोय हुसेन सय्यद पहलवान यांचा संघ उद्या काल उपांत्य फेरी गाठला होता. त्यानंतर चेतन नराल गब्बर नावाने परिचित असणारे खेळाडू ज्यांचा संघ देखील स्पर्धेमध्ये उपांत्य फेरी गाठतोय. आणि तिसरा संघ आपण पाहिला होता आज एजे फायटर क्रिकेट संघ स्पर्धेमध्ये उपांत्य फेरी गाठतोय. परंतु चौथा कोण याचं उत्तर या मॅच मध्ये मिळेल. मारने की कोशिश पे गेंददार के बिल्कुल विकेट कीपर के पीछे गेंददार है और इस बीच और समाप्त व्हाइट बॉल के लिए तीसरे अंपर की मदद अंपर की ओर से वहां पर. इट्स अ वाइट बॉल. चलेंगे इस बार बहुत ज्यादा दूर है, सेकेंड लाइन के बाहर गेंद फेंकी जा रही है. वाइट बॉल का इशारा क्योंकि बॉलर जब बॉलिंग डाले थे उसके सामने अंपायर के सामने बिल्कुल आए थे. देखना फिर से इस बार गेंदबाजी करने के लिए इस ओवर की अगली गेंद लेकर. चलेंगे इस बार देखना फिर से गेंदबाजी का आक्रमण संभालने के लिए बॉलिंग करेंगे. इस बार रिवर्स खेलने की कोशिश, गेंद बल्लेबाज को बीट करेंगे विकेट कीपर के पास. ओवर समाप्त हो रहा है. 4 ओवर की समाप्ति में स्कोर है 66 यानी कि 66 रन की योग पर. 4 ओवर का खेल बिल्कुल पूरा हो चुका है. स्कोर है 66 यानी कि 66 रन. चला गोलंदाजीला आपण पाहतो पुन्हा प्रथमेश राठोडच्या ती चेंडू दिला गेला. प्रथमेश येतो गोलंदाजीला वैयक्तिक दुसरा आणि संघाकडून धावातील षटक क्रमांक टाकतो 5वं षटक. दरम्यान धावा झाल्या 66 धावा, 3 खेळाडू बाद झाले होते. 66 धावा, 3 खेळाडू बाद झाले. वैसे तो मेरे हाथ में ये गट्टा है, इस अगर ये चिट्ठी लगेगी तो मिलेगी साइकिल. ये शायद कितने गए 22 चिट्टा. बोलता 1100 रुपए खर्चे करने हैं सिर्फ. सबीर भाई देखिए कोशिश कीजिए, स्कीम है आपके लिए, केवल आपके लिए स्कीम रखी जा रही है.
अच्छी गेंद यॉर्कर की गेंद इस बार सीधे गेंद को मारा जाता हुआ प्रवीण ने मारा इस बार, सौरभ ने मारा इस बार सिंगल रन के लिए, और इसी सिंगल रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ टोटल रन संख्या 67 रन। ये 5 ओवर चल रहा है, 5 ओवर की बिल्कुल अगली गेंद लेकर गेंदबाजी होगी वहां पर। 5 ओवर की अगली गेंद लेकर गेंदबाजी होगी, देखना फिर से गेंदबाजी करने के लिए तैयार है। 67 रन पे 3 विकेट चले जा रहे हैं इस वक्त। गेंद बॉल चाहिए पुराना। और देखना फिर से गेंदबाजी करने के लिए बॉलिंग करेंगे। ओहो परफेक्ट यॉर्कर। ये देखिए क्या जितने अच्छी गेंद फेंकने के बाद फील्डिंग की, बिल्कुल खराब फील्डिंग की वजह से 2 रन मिलेंगे वहां पर, और ये 2 रन बिल्कुल शायद देखना अंपर का इशारा क्या आता है, लेग बाइज के शायद रन हो सकते 2। इथे मात्र आता थोड्याच वेळात मला वाटतं सायकल कुणाची होणार याची चिठ्ठी काढली जाईल लगेच। काय स्कीम 600-500 स्कीम झाले। ओहो इस बार तेज तर्रार गेंद आ रही है, इस बार नो बॉल बताया जाता है इस वक्त, कमर के भीमर गेंद फेंकी गई जा रही है इस वक्त। नो बॉल +1 मिलेंगे टोटल 2 रन, और ये 2 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 71 की योग पर 71 रन। मी काल ऐकलं होतं की कोणीतरी दोघांनी 25-25 घातले, सायकल लावली होती, आणि जर लागलं तर काय होतं तर पुढचं चाक तू घ्यायचं आणि मागचं चाक मी घेतो। हो बोल्ड, परंतु नो बॉल होता इथे। नो बॉल मध्ये इथे 22च्या स्वरूपात एक सिंगल धाव येते। एका सिंगल धावनिशी संघाची वाढती धावसंख्या। आपले गोपी इंजामोरे यांचे बंधू देखील माझ्यावर जोडले गेलेत, यांकन्ना नावाने प्रसिद्ध असणारे, त्यांचं आपण स्वागत करूया इथे। त्याला घरातनं लोक म्हणतात की मला एक चिठ्ठी द्या, मला एक चिठ्ठी द्या, म्हणजे का सायकलची उत्सुकता प्रत्येकाला येते। कोण आजच्या जमान्यामध्ये 50 मध्ये सायकल मिळेल का? शक्य नाहीये। हा मिळेल का एजाज भाई, तुम्ही ऐकलंय कधी? नाही ऐकलंय। एजाज भाई म्हणते की त्यापेक्षा 50 पुढच्या 100 घ्या पण गाडी द्या म्हणतात, ते बॅटरीची गाडी द्या म्हणतात। दरम्यान यश मात्र ऑनसाइडला फटका मारलाय चेंडू, ओ अण्णा 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 फिल्डिंग करतोय तिथे, आणि अण्णा बॉलिंग खूप चांगली टाकतात। अजून मी त्यांचा रेकॉर्ड आहे इंदापूरच्या मैदानात, कुणाला तिथे की विचारा। आकाश आकाश सर बॉलिंग खूप चांगलं टाकतात ते, इंदापूर मध्ये रेकॉर्ड आहे तिथे। बेल सोडली होती, बेल डायरेक्ट 30 सर्कलच्या पुढे। ओ आकाश मला वाटतं अण्णाकडून व्हिडिओ मागून घेतो मी, परत तुम्हाला दाखवतो इथे वाटलं सर। फुल टॉस आला, या मला वाटतं आ आ आ मुझे मार वाली गेंद फेंकी और मार दिया लंबा लंबा, जबरदस्त छक्का। इस छक्के के साथ आगे बढ़ता हुआ स्कोर, टोटल स्कोर 79 रन। चलेंगे इस बार अभी भी 79 रन बन चुके हैं 3 विकेट के नुकसान पे। शॉर्ट गेंद 3 बार मारने की कोशिश में बल्ले का एज लगा, और इसी के साथ इस विकेट के लिए बिल्कुल साबिर भैया इनामदार, इनकी ओर से 200 रुपए के इनाम बॉलर प्रथमेश के लिए मिलेगा। आनंद जादव खली ने कैच को पकड़ा वहां पर। नए खिलाडी बल्लेबाजी करने के लिए दादा, शेवटचे 7 चेंडू आहेत, 79 धावा झाल्यात, म्हणजे धाब्यांचा पाऊस पडलेला आपण इथे पाहतोय। आता गोलंदाजीला पाहूया कोण येतो गोलंदाजीला तिथे बघावं लागेल।
अप्पू वडेच्या हाती चेंडू दिला गेलाय. होडगी गावचा हा चांगला खेळाडू म्हणजेच उत्कृष्ट खेळाडू म्हणून ज्यांना आपण क्रिकेटमध्ये ओळखतोय. अप्पू वडे लेफ्ट आर्म विकेटचा मारा करतोय. या षटकातील पहिला चेंडू घेऊन अप्पू वडेचा पहिला चेंडू आणि इथे पहिल्या चेंडूला अक्रॉस फटका मारायचा प्रयत्न. आउट आउट. आणि इथे बघा आपण पाहिलं असेल किती जोरात आवाज आला आकाश चव्हाणचा इथे पंचांनी पहिल्यांदा आउट नाही दिल्यानंतर. आणि हा आवाज तिथे जाऊन कानात पोहोचला. पंच म्हणतात आउट आहेत लगेच म्हणतायत ते. दोन कुपन द्या चला लवकर. स्कॅनर द्या. स्कॅनर किसका आहे? साबिर भाई चिठ्ठ्या संपतायत म्हणतात तुमचे मित्र. चिठ्ठ्या संपतायत म्हणतायत. आता फलंदाजीला रितेश जातोय बॅटिंगसाठी मैदानामध्ये. रितेश राठोड शेवटचे 3 चेंडू शेवटचे 5 चेंडू खेळले होते. झालं. चला इथे आकाश. आकाश नबी सर के एकदम नबी पटेल को पहचानते आप? नबी पटेल सर को पहचानते? आप पहचानते नबी पटेल सर के वो जो टूर्नामेंट सबसे ज्यादा लेते हैं उनके एकदम खास हम पर है नजदीक वाले हम पर. हाँ. इस बार तैयार है. आणि इथे काय केलं आलेला धुरा उडवलाय. बडीव चेंडू पाटो धुरा उडी होतो इथे 6 धाबा षटकारेल इथे. या 6 धाब्यांशी संघाची वाढती धावसंख्या आपण पाहतो इथे 80 धाबा. काय आता लगेच 2 मिनिटात काढा या वक्त लगेच 100 रुपये. मारा मारा. चलेंगे. और इस बार देखा जाचा पर का व्हाइट बॉल का इशारा. चलेंगे व्हाइट बॉल. पुन्हा व्हाइट बॉल. चला पुन्हा व्हाइट बॉल कळवला जातो इथे. कोणाची चिठ्ठ्या फुटायत रे बाबा. लगातार 3 गेंदें व्हाइट पे की जा रही है. इस बार देखना है फिर से. इस बार ये क्या चल रहा है भैया? क्या चल रहा है मैदान में? ये बिल्कुल टाइम वेस्ट करने वाली गेंदबाजी चल रही है. लगातार रन भी ज्यादा चल रहा है इस वक्त. आगे बढ़ता हुआ स्कोर लगभग पहुंच रहा 89 रनों की ऊपर. शायद चिट्ठी उठाने के लिए पब्लिक बोल रही है उठाइए. क्या कब और खत्म होते हैं. चलेंगे इस बारी गेंद. शेवटची संधी. इथे मात्र मारलाय फटका डीप का एक्स्ट्रा कव्हरला जातोय. दरम्यान कडक बॅटिंग करतोय फलंदाज. दरम्यान 4 धाब्यांशी संघाची वाढती धावसंख्या 93 रन. 93 धावा झाल्या. 5 खेळाडू बाद झाले इथे. 93 रन लॉस ऑफ 5 विकेट्स. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत इथे. चला कुपन काढतोय आता. या विनिंग नंतर लगेच कुपन काढलं जाईल इथे युट्यूब ला.
अण्णा 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 4 धावा, लेग बाईच्या 4 धावा. हा पैसे घ्या, इथे यायचं लगेच. या लवकर, या लवकर लवकर. 1च बॉल शिल्लक आहे ते. चला कुपन पाहिजे असेल तर काही मिनिट आहेत, काही सेकंद आहेत इथे. चला लवकर. फुल टॉस गेंद इस बार कॉट बिहाइंड का मौका मिल सकता है और पकड़ लिया कैच वहां पर. एक मिनट एक देना है जीरो. चला इथे कुपन काढले जात आहेत. सायकल कोण जिंकणार इथे. बस 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 जपर पहिले पुढे चाललो तुम्ही. कॅमेरा चला दोन्ही साइड कॅमेरा वाल्यांना विनंती करतो की जरा क्लोजअप मध्ये चिट्ठी काढायची है. चिट्ठी कौन काढणार. छोटा उसका नाम बताइए. चिट्ठी कौन काट रहा है वो बच्चा. अकबर भाई के लड़के, भाई के बच्चे. अहमद नदाब, अरमान नदाब याच्यातून चिट्ठी काढली जाते. नंबर, लकी नंबर सांगू का नंबर. चिठ्ठी नंबर. चिठ्ठ्या टाकल्या तिथे खाली. एक चिठ्ठी काढायची आहे. अरमान सर्वांचे अरमान पूर्ण करणार का तू. इच्छा पूर्ण होणार का. सांगा नंबर. 110 नंबर. 110 नंबर. 110. बघा कोणाची नंबर चिठ्ठी चेक करा. 110 नंबर कुणाचा आहे. हो माझ्याकडे चिठ्ठी. जफरभाई माझ्याकडे चिठ्ठी 110 नंबरची. माझे मित्र तुषार जक्का यांची सायकल लागलेली आहे. तुषार जक्का चिठ्ठी देतो. माझ्याकडेच आहे, काळजी करू नका. इथे ना फिर 110 नंबर तुषार जक्का यांना लागली आहे. तुषार जक्का यांना पण ही सायकल लागली येते. आणि कसं आहे बघा, विचार करा मित्रांनो, घरात मला फोनवर ऑनलाईन पैसे टाकले आणि ऑनलाईन पैसे जिंकले इथं. चला राधे सर जरा जाऊ द्या आम्हाला, बरोबर 6 वाजता पोहोचायचं. राधे सर थोडस सहकार्य का आता, काहीतरी ऍडजस्ट करा आता तुम्ही. हर छक्के के लिए 100 रुपए शब्बीर शेख की ओर से. राधे सर ना कॉमेंट्री करने. कॉमेंट्री आता ना थोडं या ठिकाणी 110 नंबरची चिठ्ठी लागलेली आहे. ती चिठ्ठी मला तो जक्का या नावच्या आपण याला लागलेली आहे. ते येतात 2 मिनिटांमध्ये. ऑनलाईन घरातून बसून पाठवले पैसे. म्हणजे ज्याचं नशीब असतं त्याला कुठेही मिळतं. म्हण आहे आपल्या मराठीमध्ये, नशिबातलं कोणी घेऊन जात नाही. आणि 50 रुपये मध्ये सायकल मिळाली. किती 100 मध्ये मला 2 काढल्या चिठ्ठ्या. बोलेंगे.
इसको समीर फ्रेंच अगर मैदान में हो तो थोड़ा सा गुजारिश है कि आप स्टेज के पास आए। समीर फ्रेंच साहब अगर जहां कहीं भी हो तुरंत स्टेज के पास आइए। समीर फ्रेंच साहब। ये समीर फ्रेंड्स का नंबर कौन सा है? काय झालं केला ऍडजस्ट गोळी चला मॅचसाठी पंच म्हणून कृष्णा गवळी सर इथे आपल्याला सहकार्य करताना पाहतोय। निश्चितच क्रिकेटची आवड असणारे कृष्णा गवळी सर या ठिकाणी पंचांचं काम पाहतील इथे। मॅचची सुरुवात आपण करतोय थोड्याच वेळात इथे। और आदेश सर स्कोरर आपको ट्रांसफर करूं? करूं क्या? चला कालच्या दिवशी ज्यांच्या संघ या स्पर्धेमध्ये मला वाटतं पहिल्यांदा उपांत्य फेरी गाठला हुसेन पहलवान यांचं देखील स्वागत करतो इथे मी। प्रथमेश राठोड स्ट्रायकिंगला, नॉन स्ट्रायकरला आपण आकाशला पाहतोय आणि पहिला चेंडू इथे पायात टाकला, याला मात्र ऑनसाइडला फटका मारला। चेंडू बॉलरच्या मागे जातो, लॉंग ऑनला 4 धावा चौकारेल इथे आणि दादा गोलंदाजी करतोय। दादाच्या चेंडूवर मात्र फलंदाजी दादागिरी चालते, पहिल्या चेंडूवर चौकार येतो इथे। शब्बीर शेठ यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 100 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल इथे। फुलटॉस चेंडू होता, मारायचा प्रयत्न, चेंडू बॅटच्या जवळून जातो विकेट किपरकडे। निर्धाव डॉट चेंडू आणि तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवला भीमरसाठी तिथे। स्वप्नील जरा बघून जा भीमर एवढं। इट्स अ फेअर डिलिव्हरी। चला बॉल असेल इथे, बॉल आहे म्हणून सांगितलं तिसऱ्या पंचाने तिथे। चला गोलंदाजीला आपण पाहतो या षटकातील पुढचा चेंडू घेऊन बॉलिंग टाकली जाईल दरम्यान या षटकातील पुढचा चेंडू घेऊन गोलंदाजी केली जाईल इथे। तो इस बार ये प्रथमेश राठौड़ का राउडी धमाका सीधे गेंद को बाउंड्री के बाहर भेजा। 6 रन छक्का मिलेगा इस बार। वाघाची धाड, फॉल लाईफ पार, खनखनीत धनधनीत पॉवरफुल षटकार। ओव्हर स्टेपिंगचा नोबल साठी तिसऱ्या पंचांकडे मदत। बॅटिंग टीम मंदी घेते।
आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं मी समालोचक आदर्श पाटील सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. फेअर डिलिव्हरी, चला डिलिव्हरी फेअर आहे. पुढील चेंडू घेऊन दादा भोसले टू प्रथमेश राठोड. बघूया काय होतं या चेंडूवर. भिरकावायचा प्रयत्न, चेंडू हवेत. संदीप येतो चेंडू खाली आणि प्रथमेश बॅक टू द पवेलियन. आपल्या संघासाठी 10 रनाचं योगदान देऊन प्रथमेश राठोड बॅक टू द पवेलियन. एक मोठा हादरा लागला आहे तो. फॉरेस्ट सरदार या संघाला मोठा मासा जाळ्यामध्ये अडकवण्यामध्ये यशस्वी झाले दादा भोसले आणि एक नामवंत खेळाडू प्रथमेश राठोड बॅक टू द डगआउट, बॅक टू द पवेलियन. जसा एक खेळाडू बाहेर जातो तसा दुसरा खेळाडू ग्राउंड मध्ये येतोय आणि त्याच आपल्या बॅटिंगमुळे अख्ख्या सोलापूरमध्ये प्रसिद्ध असलेला अमन शेख मैदानामध्ये येतोय. इम्पॅक्ट प्लेयर दादा भोसले टू अमन या ओव्हर मधील चौथा चेंडू घेऊन भिरकावून देण्याचा प्रयत्न आणि फिल्डर येतो चेंडू खाली प्रवीण वाघमारे आणि बॅक टू बॅक दुसऱ्या विकेटचं पतन होतंय आणि ब्लॅक फॉरेस्ट सरदार ह्या संघाला लागतोय तो दुसरा झटका, दुसरा हादरा अमनच्या रूपाने. राजेश सर ट्रांसफर किया स्कोरिंग, अभी का विकेट डाली आप वहां पर, बिग स्कोर हुआ है. बैक टू बैक और एक विकेट आ गया, लगता हुआ जोर का झटका धीरे से लग रहा है. गोपाल बालक शोके जाएंगे बैटिंग करने के लिए मैदान में. न्यू बैटर होंगे गोपाल बालक शोके. कुठेतरी रन थांबलेले आहेत. ते रन सुरू करण्याचा प्रयत्न असेल मालकांचा आणि कुठेतरी ही मॅच शेवटपर्यंत घेऊन जायचा प्रयत्न असेल. बघूया, अजून ही मॅच संपली नाहीये. आता पहिल्या षटकाची सुरुवात आहे. हायट्रिक बॉल टाकतील. दादा सर ट्रान्सफर केले तुम्हाला, झालंय का सर? राधे सर झालं असेल तर हात वर करा. हायट्रिक बॉल दादा भोसले. बघूया हायट्रिक घेतील का आपल्या संघासाठी. वैयक्तिक स्वीप मारण्याचा प्रयत्न, बीट डॉट चेंडू येतोय. ओव्हरची समाप्ती होते. अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपल्याला दादा यांच्याकडून बघायला भेटली. दादाचं जर बोलायला गेलं तरी मुंबई असो, पुणे असो, मोठमोठ्या संघांमध्ये याही खेळाडूचं नाव असतं. अजून एक मोठा खेळाडू सौरभ बिराजदार येतोय गोलंदाजी ट्रॅकवर. आयकॉन खेळाडू सौरभ बिराजदार ऑन बॉलिंग ट्रॅक. आणि ह्या इनिंग मधला या ओव्हर मधला पहिला चेंडू फेस करतील आकाश चव्हाण. सौरभ टू आकाश. महत्वाचा सामना असेल क्वार्टर फायनलचा हा सामना. कावलाय आणि बघूया पंचांचा डिसिजन काय येतोय. 4 रनाचा
डिसिजन येतोय. जसा जसा टप्पा पडला, बॉल पिच झाला, तसं आकाशने सांगितलं जा 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 बाउंड्रीच्या बाहेर. चौकार. आकाश म्हणतो मीही कॅप्टन आहे, सामना अजून संपलेला नाही, मी मॅच शेवटपर्यंत घेऊन जाऊ शकतो, जिंकून देऊ शकतो आपल्या संघासाठी. अजून एक लांब 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 आणि येतोय चौकार. बॅक टू बॅक 2 बाउंड्रीज येतात. पहिल्या षटकामध्ये दादाने 10 धावा खर्च केल्या होत्या, मात्र सौरभने आपल्या 2च चेंडूमध्ये 8 धावा खर्च करून केले आहेत. 1.2 षटकाच्या नंतर स्कोर होतोय 18 रन. कुठेतरी रिक्वायर्ड रन रेटचा विचार करायला गेलं तर हाही चेंडू 6 चा इशारा येतोय. चांगला फटका आकाश चव्हाण यांच्या बॅट मधून. केएचचे ब्रँड नवदुर्ग यांचे सर्व मुकेश गवळी सर आपलं या टुर्नामेंट तर्फे हार्दिक स्वागत. काय बॅटिंग चालू आहे. आकाश चव्हाण ऑन फायर. आकाश चव्हाणची बॅटिंग आपल्याला मैदानामध्ये बघायला भेटते. 3 चेंडू मध्ये 14 धावांची खेळी करणार आकाश. रिव्हर्स खेळायचा प्रयत्न. कृष्णा सर सांगतायत इट्स अ फेअर बॉल. आणि तिसऱ्या पंचांचा मदत घेतलेले वाईड बॉल साठी. चला चेक करायचं लवकर. 24 रन झालेले आहेत. रिक्वायर्ड रन रेटचं जर बोलायला गेलं तरी रिक्वायर्ड रन रेट खूप लांब पर्यंत जाऊन पोहोचलाय. 17च्या आसपास रिक्वायर्ड रन रेट आहे. आणि जर करंट रन रेटचं बोलायला गेलं तर 14.40च्या सरासरीने आतापर्यंत धावा बनवलेला आहे फॉरेस्ट सरदार ह्या संघाने. पहिल्या ओव्हरला दादा भोसले यांचं चांगलं षटक बघायला भेटलं. दुसऱ्या षटकामध्ये जसं सौरभला आणलं गेलं, पहिल्याच चेंडूपासून त्यांच्यावर आक्रमण चढवलं गेलं आणि पहिल्याच चेंडूपासून त्यांच्यावर फेअर डिलिव्हरी. पंचांचा निर्णय होतो फेअर डिलिव्हरी. चला मॅच चालू करायची आहे. सौरभवर आक्रमण चढवलं गेलं. बघूया काय होतंय. के स्पोर्टचे ब्रँड अँबॅसेडर सौरभ बिराजदार काय करतात आपल्या संघासाठी बघूया. रनअप मध्ये थोडा व्यत्यय. बघूया अखेरचे 2 चेंडू कशा प्रकारे हाताळतायत सौरभ. पुढे मारलाय, बॅटेच्या मधोमध घेतला आणि षटकारासाठी पाठवला सीमारेषेच्या बाहेर. 6 धावा. आकाश जर बोलायला गेलं तरी आकाशने या मॅच मध्ये फक्त आणि फक्त 11 बॉल मधील 5 चेंडू फेस केलेत आणि 30 मधले 20 धावा फक्त आकाशने केलेत आणि 10 धावा प्रथमेशने केलेत. बोलत ना मी बॉल टाकताना एकदा बघितलं बोललो नाही. मॅन इन फॉर्म आकाश चव्हाण ची बॅट तळपते या मैदानामध्ये आणि हा दूरच मारलेला षटकार. 6 चेंडू मध्ये 26 धावा केल्यात आकाशने. आकाशची जर बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो. काय बॅटिंग करतोय आकाश. सौरभच्या या ओव्हर मध्ये त्याने 26 धावा लुटलेल्या आहेत. समीकरणाचा जर विचार करायला गेलं तर 24 चेंडू मध्ये 62 धावांची आवश्यकता आहे फॉरेस्ट सरदार या संघाला. जर आकाशने याच प्रकारची बॅटिंग करत राहिले तर मला वाटत नाही हा सामना लांब आहे. कुठेतरी प्रथमेशची विकेट स्वस्तामध्ये बाद गेल्यावर असं वाटत होतं की
एम चॅलेंज एम चॅलेंजर एम चॅलेंजर्स हा संघ कुठेतरी आघाडीवर आहे असं वाटत होतं, पण जसं दुसऱ्या षटकाला सौरभ गोलंदाजी मार्कवर आला आणि आकाशची बॅटिंग बघायला भेटली, असं वाटतंय की फॉरेस्ट सरदार हा संघ आता आघाडीवर आहे. तिसरी ओव्हर टेप बॉल ओव्हर घेऊन येतात जपर साथी. चला मॅच चालू करायचे. 5:50 झालेले आहेत. गोपाळ मालक आपल्या इनिंग मधला दुसरा चेंडू फेस करतील. रिव्हर्स खेळायचा प्रयत्न आणि हा हा येतोय. नो 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 चेंडू. ओव्हर स्टेपिंगचा नो चेंडू आहे का? यस, ओव्हर चेंडूचा ओव्हर स्टेपिंगचा नो चेंडू आहे. सॉरी, थोडं नवीन ऍडमिशन आहे, सांभाळून घ्यायचं आहे. रिव्ह्यू घेतलेला आहे फिल्डिंग संघाने. बघूया हा चेंडू नो आहे का बॉल आहे. ऑनफिल्ड अंपायर जे आहेत कृष्णा गवळी यांचा डिसिजन आलाय नो बॉल, पण जसं नो बॉल दिला तसंच फिल्डिंग टीमने लगेच रिव्ह्यू घेतला आणि इट्स नो बॉल. फ्री हिटचा चेंडू घेऊन जफरसाठी मालकांसाठी. बॅट लागलाय का? ठीक आहे. बॅटचा आउटसाइड एज घेऊन बॉल जातो सरळ सीमारेषा बाहेर 4 धावांसाठी. हे कुठे तर लागू बे, गप तू. सोलापूरचे एक नामवंत खेळाडू चेतक गोरे यांचं आगमन झालेलं आहे. राधे सर. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न, पण इथे येतोय वाईट चेंडू. अतिरिक्त धावा. प्रत्येक षटकारासाठी शब्बीर शेठ इनामदार यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक येत आहे बॅटिंग टीमच्या खेळाडूंसाठी. कंटिन्यू शेवट बॉल पडेपर्यंत. 2 चेंडू मध्ये 5 धावा आलेल्या आहेत आतापर्यंत. ISPL टेप बॉल ओव्हर ची ओव्हर. सूप खेळायचा प्रयत्न पण मिस होत आहेत. तेवढ्यामध्ये एक धाव पळून घेण्यामध्ये यशस्वी होत आहेत मालक आणि आकाश. आता येतो स्ट्राईकवर आकाश चव्हाण, ज्याने 6 चेंडू मध्ये 26 धावा केलेल्या आहेत आपल्या संघासाठी. आणि ब्लॅक फॉरेस्ट सरदार या संघाला 43 धावेपर्यंत पोहोचवण्यामध्ये यशस्वी झालेले आहेत आकाश. टप्पा पडल्यावर चांगला आत येणारा चेंडू. नो बॉल साठी परत एकदा पंचांचा रिव्ह्यू घेतलेला आहे. ओव्हर स्टेपिंग साठी रिव्ह्यू घेतलाय पंचाने. एकदा चेक करायचं, लवकर चेक करायचं. अजूनही जर समीकरणाचा विचार करायला गेला तर 22 चेंडू मध्ये 55 धावांची गरज आहे. आणि जर आतापर्यंत झालेल्या या इनिंग मध्ये जर रनांचा विचार करायला गेला तर 14 चेंडू मध्ये 43 धावा खर्च केलेल्या आहेत एम चॅलेंजर्स या संघाने. त्यामधील प्रथमेश राठोड यांनी 10 धावा केल्या. आकाश चव्हाणने 26 धावा केल्या. मालकांनी 4 धावा केल्या. 22 चेंडू 55 धावाची गरज.
शादीर भैया इनामदार यांच्याकडून प्रत्येक षटकार आणि प्रत्येक चौकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक असेल बॅटिंग टीमला. माफ करा, चौकाराला 100 आणि षटकाराला 200. इट्स अ नो बॉल. या ओव्हर मधील दुसरा नो बॉल जफरभाई यांच्या माध्यमातून आणि बॅट्समनला फ्री हिटची संधी आहे. बघूया या बॉलवर मोठा शॉट येईल का. बघूया या ओव्हरला या चेंडूवर काय होतंय. फ्री हिटचा चेंडू षटकार किंवा चौकार येईल का. टेप बॉल ओव्हर म्हणजे चांगला स्विंग होतो हा चेंडू, टर्न पण चांगला होतो, पण स्टेप आउट करून खेळायचा प्रयत्न. रणनीती चांगली आहे ही. अवे फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा प्रयत्न, ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू टाकण्याचा प्रयत्न. 3 चेंडू मध्ये 7 धावा खर्च केले आतापर्यंत जफरभाईनी. हो सर. उंच मारलेला फटका आणि बघूया काय होतंय. क्लोज एन्काउंटर आहे. बघूया काय डिसिजन होतोय पंचांचा. कॅच सुटला का. कॅच सुटलाय. राधे सर आकाश स्ट्राईकला. इधर मालक देखा रहे हो. यॉर्कर टाकायचा प्रयत्न होता, यॉर्कर पडला, त्याला एक सिंगल काढण्यामध्ये यशस्वी. वाईट चेंडू येतोय. या वाढत्या धावसंख्येनं एकूण धावसंख्या झाल्या 47, लॉस ऑफ 2 विकेट. अजूनही 19 चेंडू मध्ये 51 धावांची आवश्यकता आहे फॉरेस्ट सरदार या संघाला. पट्ट्यामध्ये घेतलाय आणि भिरकावून दिलाय. 1 बाउन्स, सीमारेखा बाहेर 4 धावांसाठी. वाढती धावसंख्या 51. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या जी झाली ती 51 झालेली आहे. 18 बॉल 47 धावांची गरज फॉरेस्ट सरदार या संघाला. जफर साथी यांच्या ओव्हरमध्ये 14 धावा लुटल्या ब्लॅक फॉरेस्ट सरदार ह्या संघाने. आतापर्यंत जेवढे काढलेत त्यापेक्षा फक्त 4-5 रन कमी, म्हणजे 18 चेंडू मध्ये 47 धावा करायच्या आहेत. यस, न्यू बॉलर प्रवीण वाघमारे येतात गोलंदाज ट्रॅकवर. राजवीर स्पोर्ट्सचे ब्रँड अँबॅसेडर प्रवीण वाघमारे येतात गोलंदाजी ट्रॅकवर. यांच्याकडे दोन्ही साईडला वळवण्याची क्षमता आहे. ते चेंडूला आतही आणू शकतात आणि चेंडूला बाहेरही वळवू शकतात. असे पंढरपूरचे गोलंदाज प्रवीण वाघमारे ऑन बॉलिंग ट्रॅक.
प्रवीण च्या पहिल्या चेंडूवर आकाशने मारलेला हा स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड षटकार आणि धावसंख्या वाढते ती 57 धावा. आकाशची बॅटिंग आपल्याला या HP ग्राउंडवर बघायला भेटते. वैयक्तिक आकाशने 11 चेंडूमध्ये 34 धाव्यांची खेळी करून आपल्याला टीमला 57 धावापर्यंत पोहोचवलं आहे. त्यामध्ये 4 षटकार 2 चौकारांचा समावेश आहे. कव्हरच्या दिशेने मारलेला चेंडू चांगली फिल्डिंग आणि सेकंड आउट. रनआउटचा शिकार होत आहेत गोपाळ मालक. बघूया चौथ्या विकेटसाठी बॅटिंगला कोण येत आहेत. 17 चेंडू मध्ये 41 धावांची आवश्यकता. माफ करा 16 चेंडू मध्ये 40 धावांची आवश्यकता असेल. 16 चेंडू 40. नवीन बॅट्समॅन आनंद जाधव खली. आकाशनं जर 50 केली तरी माझ्याकडून 500 रुपये आकाश चव्हाण यांना. रिव्हर्स अटेम्प्ट पण खूपच बाहेर असलेला चेंडू. वाईटचा इशारा येतोय कृष्णा सर यांच्याकडून. वाढती धावसंख्या 59. लॉस ऑफ 3 विकेट. अजूनही 16 चेंडू मध्ये 39 धावांची आवश्यकता आहे फॉरेस्ट सरदार या संघाला. स्टेपआउट करून खेळण्याचा प्रयत्न. अनेक सोल्टी धाव घेण्यामध्ये यशस्वी होत आहेत आकाश चव्हाण. बॅटिंग टीमच्या 60 धावा पूर्ण. 21 चेंडू मध्ये 60 धावा केलेल्या आहेत बॅटिंग टीमने. 3.3 ओव्हरच्या खेळानंतर 60 धावा केलेल्या आहेत फॉरेस्ट सरदार या संघाने. चांगली बॅटिंग म्हणावं लागेल फॉरेस्ट संघाकडून. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू. सोल्टी धाव घेण्याचा प्रयत्न. रनआउटचा चान्स. बघूया अंपायरचा डिसिजन काय तो. नॉट आउट. योग्य डिसिजन येतोय अंपायरांकडून कारण बॅट्समॅन कोणत्याही प्रकारला चेंडूला बघितलं नाही आणि त्याच्या फ्लो मध्ये येण्याचा कोणताही प्रयत्न त्यांनी केला नसल्यामुळे नॉट आउट हा निर्णय येतोय कृष्णा सर कडून. 13 चेंडू मध्ये 36 धावा आकाशने आतापर्यंत काढलेल्या आहेत. 14 चेंडू मध्ये अजूनही 37 धावांची गरज आहे. बॅटच्या पट्ट्यामध्ये घेण्याचा प्रयत्न. 1 धावा पूर्ण. थोडं गचाळ क्षेत्ररक्षण. जसाही चेंडू क्षेत्ररक्षकाकडून निसटला तसंच सिंगलचं कन्वर्ट डबल मध्ये केलं आणि आकाशला मिळतात 2 धावा. वाढती धावसंख्या 63. 13 चेंडू 35 धावांची आवश्यकता. सांगितलं की 13-35.
क्वार्टर फायनलचा हा सामना 13 चेंडूमध्ये 35 धावांची आवश्यकता. बघूया काय होतंय. पुढे मारण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षण खूप दूरवर, एकच धाव घेण्यामध्ये यशस्वी. जफर साथी जोपर्यंत चेंडूवर येतात तोपर्यंत एक धाव घेण्यामध्ये यशस्वी आकाश चव्हाण. 12 चेंडू 34. 17चा रिक्वायर्ड रन रेट आलेला आहे आणि 16चा करंट रन रेट आहे. फॉरेस्ट सरदार या संघात कडून प्रवीण वाघमारेने या षटकामध्ये फक्त आणि फक्त 13 धावा खर्च केलेल्या आहेत. चांगली गोलंदाजी म्हणावं लागेल या ठिकाणी. जोहारा वो घर के अंदर. हा सामना डू और डाय है. थोडक्यात जो जीता वो खेलेगा सेमीफाइनल, जो हारेगा उसको पकड़ना पड़ेगा घर का रास्ता और इस टूर्नामेंट से अलविदा कहना पड़ेगा. करो या मरो का ये मुकाबला. मेरे को गेंद यहाँ पर दादा भोसले के हाथ में दिखाई दे रही है, जिन्होंने पहली ओवर 10 रन के डाली थी और एक बड़ी मछली जाल में फंसाई थी और वो बड़ी मछली प्रथमेश राठौड़ था. देखेंगे अभी टीम को जरूरत है वैसे ही और एक ओवर की. बघूया आता कोण चमकतंय, आकाश चव्हाण का दादा भोसले. देखेंगे कौन किस पे पड़ता है भारी. 12 चेंडू 34 धावांची आवश्यकता.